घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात। तुमच्यासारखी मंडळी जर मैदानामध्ये उतरली तर आपलं कुणीही वाकडं करू शकत नाही। तुम्ही ताकदीने मैदानामध्ये उतरा, विजय आपलाच आहे असा विश्वास फडणवीसांनी यावेळेस व्यक्त केला। त्यामुळे आपल्याला विधानसभेमध्ये चांगला विजय मिळणार असल्याचं सुद्धा ते यावेळेस म्हणाले। काल रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची बैठक पार पडली। यावेळेस त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। कशा प्रकारे बदलतात आणि कशा प्रकारे करतात नीट माहिती आहे। तुमच्यासारखी मंडळी जर मैदानात उतरली साहेब, काही कोणी आपलं वाकडं करू शकत नाही। या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि म्हणून आज एवढं सगळ्याकरता आलोय, ताकदीनं मैदानात उतरा, पुढे आपलाच विजय होणार आहे। एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। तर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली। भाजपकडून राज्य निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते। तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। बैठक अतिशय सकारात्मक झाली। लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल अशी माहिती यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। जो काही निर्णय होईल तो संमतीने आणि समन्वयाने होईल। महायुतीत कोणतीही बिघाडी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस स्पष्ट केलंय। बैठक सकारात्मक झाली आहे। लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल। जे होईल ते समन्वयाने, संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही।